पुणे पुस्तक महोत्सवानंतर यावर्षी आम्ही पहिल्यांदाच नागपूर पुस्तक महोत्सव केला, नागपूर लिटरेचर फेस्टिवल पण केला. त्यालाही खूप चांगला प्रतिसाद मिळाला. लक्षात असं येतंय की आता खरं म्हणजे अशा प्रकारच्या पुस्तक महोत्सवांची आवश्यकता जिल्हा स्तरावरती जास्ती आहे. तिथे जे वाचक आहेत, तिथे जे नागरिक आहेत, त्यांना अशा प्रकारच्या पुस्तकांची उपलब्धता म्हणावी तितकी सहज शक्य होत नाही. त्यामुळे आम्हाला नागपूरला प्रचंड प्रतिसाद मिळाला. त्याच्याच वरनं प्रेरणा घेऊन आता आम्ही गोव्यामध्ये पुस्तक महोत्सव करतोय 4 ते 8. त्याला आम्ही टॅगलाईन दिलाय ओशन ऑफ स्टोरीज अँड लिटरेचर. आणि अगदी छोटं राज्य आहे. मराठी, कोकणी, हिंदी, इंग्रजी या 4 भाषा तिथे प्रामुख्याने बोलल्या जातात, वाचल्या जातात. त्यामुळे गोवा पुस्तक महोत्सव आम्ही फेब्रुवारीमध्ये पणजीमध्ये आम्ही करणार आहोत. त्यानंतर न्यू दिल्ली वर्ल्ड बुक फेअर आहे, जे सगळ्यात मोठं राष्ट्रीय पुस्तक न्यासाचं पुस्तक महोत्सव आहे. त्यानंतर संबलपूर पुस्तक महोत्सव. संबलपूर हे ओडिसा मधलं लोकसंख्येच्या दृष्टिकोनातून 5व्या नंबरचं ठिकाण आहे. पण तिथेही पुस्तक महोत्सव फार यशस्वी होईल असा आमचा विश्वास आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये अशा प्रकारची पुस्तक महोत्सव आणि लायब्ररीजना ताकद देणं, या 2 गोष्टी आम्ही आमच्या मनामध्ये निश्चित केलेल्या आहेत.